गुड मॉर्निंग स्टुडंट. पहा, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय स्लोप. व्हॉट इज स्लोप ऑफ लाईन. फर्स्टली, व्हॉट इज मीन बाय स्लोप. स्लोप कशाला म्हणायचं? इन जनरल, इन डेली लाईफ, स्लोप मीन्स, मराठीत जसं म्हणतो स्लोप म्हणजे चढ. पण जेव्हा आपण प्लेन रस्त्यानं चालत असतो, वेन वी आर walking along the plain road, then we does not have to exert a lot of force or efforts while walking. म्हणजे सरळ रस्त्यानं चालताना आपल्याला जास्त परिश्रम करायची गरज नाही, आपण इझिली चालू शकतो. बट while climbing a slope, म्हणजे चढाच्या रस्त्यानं चालत असाल तुम्ही, तर जास्त फोर्स एक्झर्ट करावा लागतो. वी हॅव टू डू ग्रेटर इफोर्ट्स. Why this is? Because according to science, when we are climbing in upward direction, we have to do work against the gravity, and how much amount of work or how much amount of efforts that we have to do is depend upon the slope. जसं पायऱ्या चढत असताना, जिना चढत असताना तो किती स्टीप आहे, म्हणजे किती जास्त चढ आहे त्यामध्ये, त्यावर तो चढण्यासाठी लागणारा इफोर्ट्स डिपेंड असतो. व्हाईल कन्स्ट्रक्शन करताना इंजिनियर लोक विशेषतः या गोष्टीकडं लक्ष देतात की कमीत कमी स्लोप कसा ठेवता येईल. स्लोपला चढ म्हणू शकता तुम्ही किंवा उतारसुद्धा म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी, आणि त्यावरून तुम्हाला स्लोप हा कन्सेप्ट नेमका काय तो समजेल. लेट अस कन्सिडर अ रोड. हा एक रोड आहे समजा. होच ग्राउंड लेवल किंवा लोअर लेवल इज ॲट पॉईंट ए आणि हायर लेवल इज ॲट पॉईंट बी. लेट दिस इज द ग्राउंड लेवल. ही ग्राउंड लेवल आहे समजा, अँड हा तो रोड आहे. हा रोड ए टू बी. तर व्हेन एनी व्हेकल इज क्लाइंबिंग अप along this slope, then this vehicle has to work against the gravity. मीन्स आपल्याला माहिती आहे की जेव्हा चढत असते एखादी गाडी कोणती, तर इंजिनवर लोड येतो. इंजिनला जास्त फोर्स जनरेट करावा लागतो, तेव्हाच इझिली ती गाडी वरच्या दिशेनं जाते. मग हा जो स्लोप आहे ए टू बी, हा सुद्धा रोड कन्स्ट्रक्शनच्या वेळेस इंजिनियरला परफेक्ट कन्सिडर किंवा ठरवावं लागते अगोदर की स्लोप किती ठेवायचा, जेणेकरून सर्व व्हेकल इझिली तो चढ क्लाइंब करतील. आणि त्यामुळेच आपण पाहतो की डोंगराच्या भागामध्ये जे रस्ते असतात ते एकदम सरळ नसतात, ते कर्व टाईप थोडा स्लोप वाढत डोंगराच्या माथ्यापर्यंत तो रोड जात असतो. तर या ठिकाणी पहा, हा जो स्लोप आहे ए टू बी, हा दोन गोष्टीवर डिपेंड आहे. त्या दोन गोष्टी कोणत्या? एक गोष्ट म्हणजे ही व्हर्टिकल हाईट, आणि दुसरी या फुट ऑफ परपेंडिक्युलर पासून स्टार्टिंग पॉईंटचं अंतर, याला म्हणतात हॉरिझॉन्टल डिस्टन्स, अँड दिस इज द स्लोप. तर दिस स्लोप, टर्म स्लोप और द फिनॉमिनॉन स्लोप, quantity slope, depends on mainly two things, that is vertical height and horizontal distance. मग हा स्लोप या वर्टिकल हाईट आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्सवर कसा डिपेंड आहे? फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या इकडे. फॉर एक्झाम्पल, हाय स्लोप आणि हा स्लोप या व्हर्टिकल हाईट आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्सशी कसा डिपेंड आहे? जसजशी हाईट वाढेल, फॉर एक्झाम्पल समजा आपण हाईट वाढवायला,
लाईक दिस. हाईट वाढली, स्लोप वाढला. हाईट कमी केली आपण, तर स्लोप काय होईल? कमी. म्हणजे हा जो स्लोप आहे हा चढ व्हर्टिकल हाईटसोबत व्हॅरी करतो डायरेक्टली. म्हणजेच हाईट वाढली स्लोप वाढतो, हाईट कमी केली स्लोप कमी होतो. सिमिलरली हा जो स्लोप आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्ससोबत कसा वाढेल पहा, की कमी होईल. जर आपण डिस्टन्स वाढवलं, इथपर्यंत डिस्टन्स घेतलं, तर डिस्टन्स जेवढं वाढेल तेवढा स्लोप कमी होईल. आणि हे डिस्टन्स कमी केलं, हे AC अंतर कमी केलं, तर जेवढं डिस्टन्स कमी जागेत जास्त स्लोप तयार होतो. म्हणजेच याचा अर्थ when we increase horizontal distance slope decreases and when we decrease horizontal distance then slope increases. म्हणजे स्लोप हा हॉरिझॉन्टल डिस्टन्सशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मीन्स फॉर एक्झाम्पल व्हर्टिकल हाईट आपण h घेऊ, हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेऊ d, तर मीन्स स्लोप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h and slope is inversely proportional to d. If we combine these two equations, then we will get slope is equal to h upon d. Means what is slope? The slope is nothing but a ratio of vertical height to horizontal distance. बघा काय स्लोप. स्लोप हा व्हर्टिकल हाईट आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्सचा रेशो असतो. व्हर्टिकल हाईट, हॉरिझॉन्टल डिस्टन्स या दोन्हीचा जो भागाकार केला त्याला म्हणतात स्लोप. स्लोप कॅन बी कॅल्क्युलेटेड न्यूमरिकली, आणि तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय स्लोप ऑफ लाईन. अ लाईन विच लाय इन XY प्लेन. तर XY प्लेनवर असलेल्या लाईनचा स्लोप कसा काढायचा? फर्स्टली वी हॅव टू कन्सिडर अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम फॉर दॅट पर्पज. पाहता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढतो मी, म्हणजे XY प्लेन, आणि त्या XY प्लेनवर एक लाईन ड्रॉ करतो. Y axis, this is X axis. तर पहिले स्लोप म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला. स्लोप म्हणजे रेशो ऑफ व्हर्टिकल हाईट हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आता या XY प्लेनवर एक लाईन काढली मी, लाईन L, जी X ॲक्सिसला किंवा Y ॲक्सिस दोन्ही ॲक्सिसला कुठेतरी इंटरसेक्ट करायली आहे. ठीक आहे. आता फर्स्टली या लाईनचा स्लोप काढायचा असेल आपल्याला तर दोन प्रकारे काढता येतो. एक तर या लाईनचं इन्क्लिनेशन माहिती असेल तर, आणि दुसरं या लाईनवर असलेले 2 पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर. या चॅप्टरमध्ये आपल्याला दोन्ही प्रकारे स्लोप काढायचा आहे. त्यापैकी पहिला टाईप आहे व्हेन इन्क्लिनेशन इज नोन. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे नेमकं काय? इन्क्लिनेशन किंवा इन्क्लिड अँगल. तर इट इज नथिंग बट द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ X ॲक्सिस. पहा हा X ॲक्सिस हा ओरिजिन, हा X ॲक्सिस ओरिजिनच्या राईट साईडची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडची निगेटिव्ह. तर कोणती लाईन जी XY प्लेनवर आपण काढतो तर ती लाईन दोन्ही ॲक्सिससोबत अँगल तयार करते. तर ह्या लाईननं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ X ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह X ॲक्सिससोबत केलेला जो अँगल असेल या अँगलला म्हणतात इन्क्लिनेशन. मीन्स द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ X ॲक्सिस is called inclined angle or inclination. And if we know inclination, then we can calculate its slope. For that purpose, just I will consider a point A on this line L, आणि point A वरून एक परपेंडिक्युलर काढतो मी X ॲक्सिसवर. हा एक पॉईंट घेतो C. हा अँगल एक किती
थीटा. इन फिगर डायरेक्टली इन फिगर ट्रायंगल कन्सिडर करतो. ट्रायंगल ABC मध्ये अँगल कोणता? ABC राईट अँगल आहे. ABC इज इक्वल टू 90 डिग्री. राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ स्लोप व्हॉट विल बी द स्लोप? या लाईनचा स्लोप काय असेल? तर या लाईन एल किंवा हा AC पार्ट कन्सिडर करू शकता तुम्ही. या ACचा स्लोप कसा काढायचा? तर स्लोप इज इक्वल टू काय असते? स्लोप इज हे वर्टिकल हाईट डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर स्लोप इज वर्टिकल हाईट इज या ठिकाणी किती आहे? AB. अँड हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे यात? CB और BC. मीन्स स्लोप इज AB अपॉन BC. AB upon BC, ratio of H upon D. But in this triangle ABC, if we consider a trigonometric ratio, then which trigonometric ratio for this angle theta? acute angle theta साठी कोणता trigonometric ratio आहे जो या AB आणि CB चं रिलेशन देतो? म्हणजेच थीटाची अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड. तर आपण क्लास 9th मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकलो. आणि कोणता रेशो आहे ज्यामध्ये आपल्याला हे रिलेशन भेटते? अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड. तर तो आहे टॅन थीटा. टॅन थीटा इज AB अपॉन BC. Tan theta is that ratio which gives the relation between opposite side upon adjacent side. Here slope is AB upon BC, tan theta is also AB upon BC, means slope of line is equal to LHS equate करा, RHS equal असल्यामुळे slope is equal to काय? Tan theta. This is the simple way of calculating the slope of any line which lie in XY plane. कोणतीही लाईन जी XY प्लेनवर आहे, यावरून तुम्हाला एक जनरल गोष्ट काय समजली? कोणती लाईन जी XY प्लेनवर आहे आणि जी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सोबत काहीतरी अँगल तयार करायली, तर त्या अँगलचा जो टॅन रेशो असेल तो असतो त्या लाईनचा स्लोप. म्हणजेच ही लाईन एल आहे, या लाईननं पॉझिटिव्ह एक्स सोबत थीटा अँगल तयार केलेला आहे. तर आपल्याला फक्त हा थीटा अँगल माहिती असेल, अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, तरी सुद्धा आपण स्लोप काढू शकतो. आणि स्लोप काढायचा असेल तर फक्त आपल्याला या अँगलसाठी टॅन हा रेशो शोधावा लागेल. टॅन थीटा इज नथिंग बट द स्लोप ऑफ लाईन. मग टॅन थीटा काढण्यासाठी आपल्याला माहिती लागेल या ट्रिग्नोमेट्रिक रेशो टॅनच्या काही व्हॅल्यूज. थोडंसं रिव्हिजन घेतो मी. क्लास 9 मध्ये आपण काय शिकलो होतो बघा? साइन, कॉस आणि टॅन. 0, 30, 45, 60 अँड 90 या अँगलसाठी साइन, कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यूज शिकलो होतो. कशा काढला होता? साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 असते 1/√2, साइन 60 म्हणजे 60 समोरची साईड 30, 60, 90 थेरमवरून काढली होती √3/2, साइन 0 0 तर साइन 90 1. कॉस असते याचा कॉन्व्हर्स कोसाइन. इकडून सुरुवात करायची 1 √3/2, 1/√2, 1/2 अँड 0. अँड टॅन थीटा इज नथिंग बट, so tan theta is nothing but the ratio of sin upon cos. Tan theta is equal to असते sin divided by cos. म्हणजे आपल्याला या दोनची डिव्हिजन करावं लागेल. 0/1 is 0, 1/2 upon √3/2, 1/√3 सारख्या संख्येचा भागाकार 1, √3/2 upon 1/2 √3, 1/0 is not defined, or we cannot determine value of this tan theta for theta is equal to 90 degree. तर आपल्याला या गोष्टीची गरज आहे, ह्या 4 ते 5 व्हॅल्यू. आतापर्यंत जेवढं आपण शिकलो त्यामध्ये आपण फक्त टॅनच्या
या अँगलसाठीच व्हॅल्यू शिकलो आहे 0, 30, 45, 60 आणि 90. म्हणजे या टाईपचे फक्त 5 एक्झाम्पल येऊ शकतात, 1, 2, 3, 4 आणि 5. बाकीच्या अँगलसाठी आपल्याला त्यांचा रेशो काढता येणार नाही सध्या तरी. ठीक आहे. तर आता पहा, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल कोणत्या टाईपचे येतील. सिम्पल 1 मार्कचे क्वेश्चन येतात त्या टाईपचे, की एक लाईन दिलेली आहे, त्या लाईननं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल दिलेला आहे, तर त्या लाईनचा स्लोप काढा. तर स्लोप कसा काढतात, तर स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. एक्झाम्पल पाहूया आपण एक. फॉर एक्झाम्पल कसा येईल क्वेश्चन बघा. फॉर एक्झाम्पल फाइंड slope of line if angle made by line with positive direction of x axis are given. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिवन. म्हणजे अँगल मेड बाय लाईननं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सोबत केलेले अँगल माहिती असतील. फॉर एक्झाम्पल पहिला आहे, सगळेच एक्झाम्पल घेतो आता मी एक वेळेस. 0 डिग्री. तर हिअर अँगल मेड असं लिहू शकता किंवा इन्क्लिनेशन लिहू शकता. इन्क्लिनेशन of line that is theta means यालाच लिहिता येईल angle made by line with positive direction of x axis. Angle made by line with positive direction of x axis theta is given by 0 degree. Then स्लोप ऑफ लाईन काय असतं, तर स्लोप ऑफ लाईन असतो टॅन थिटा मीन्स टॅन 0 आणि टॅन 0 इज 0. तर अशी लाईन जी एक्स ॲक्सिसला 0चा अँगल तयार करायली आहे, आणि 0चा म्हणजे हे झालं एक्स ॲक्सिस, आणि याच लाईनवर आपण दुसरी लाईन काढली जी पॉझिटिव्ह एक्स सोबत 0 अँगल तयार करत असेल, तर त्या लाईनचा स्लोपसुद्धा काहीच येणार नाही. ती लाईन सरळ हॉरिझॉन्टल येईल, म्हणजे चढ, म्हणजे स्लोप 0. याचा अर्थ एक्स ॲक्सिसचा स्लोप काय येईल मग, तर एक्स ॲक्सिसनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल 0चा असणार, म्हणजेच एक्स ॲक्सिसचा स्लोप असतो 0. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. 30 डिग्री. तर इन्क्लिनेशन of line that is theta is equal to 30 degree. तर स्लोप काय येईल, तर स्लोप ऑफ लाईन इज टॅन थिटा मीन्स टॅन, या ठिकाणी अँगल कितीचा केला लाईननं, पॉझिटिव्ह एक्स सोबत 30 डिग्रीचा, आणि टॅन 30 असते 1/√3. हे टॅन 30 आपण 1/√3 काढलो होतो. देन पुढचा अँगल थर्ड. तिसरा अँगल आहे 45 डिग्री. इन्क्लिनेशन ऑफ लाईन दॅट इज थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. इन्क्लिनेशन 45 डिग्री असेल तर मग स्लोप काय येईल, तर स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा means tan 45, and tan 45 is 1. Similarly, next angle is 60 means inclination of line that is theta is equal to 60 degree. Then slope of line is again tan theta means tan 60, and tan 60 is √3. Last question. या टाईपचा या 5 शिवाय वेगळा क्वेश्चन येणं शक्य नाही.
कारण आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो प्रिव्हियस नॉलेजवरून किंवा आत्तापर्यंत जे काही शिकलो आपण त्यानुसार एवढ्याच अँगलची आपल्याला टॅनच्या रेशोच्या व्हॅल्यू माहिती आहेत. द स्लोप ऑफ line is again tan theta and tan 90 is not determined, not defined. tan 90 डिफाईन करतायत नाही. tan 90 म्हणजेच इफ अ लाईन मेक्स अँगल ऑफ 90 डिग्री विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, मग या ठिकाणी वाय ॲक्सिस हा सुद्धा एक्स ॲक्सिस सोबत 90 डिग्रीचा अँगल तयार करायला आहे. याचा अर्थ वाय ॲक्सिसचा स्लोप काय येईल? नॉट डिफाईन. दोन गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इन जनरल एक मार्कसाठी नेहमी एक्झाममध्ये MCQमध्ये विचारलं जाते. तर स्लोप ऑफ एक्स ॲक्सिसचा स्लोप असतो 0, कारण एक्स ॲक्सिसनं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल 0चा असेल तर tan 0 इज 0. म्हणून स्लोप येईल एक्स ॲक्सिसचा 0 आणि स्लोप ऑफ वाय ॲक्सिसचा स्लोप असतो काय? नॉट डिफाईन्ड, बिकॉज वाय ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, देअरफॉर tan 90 इज नॉट डिफाईन. तर हे 5 टाईपचे एक्झाम्पल यामध्ये विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये प्रॅक्टिस सेटमधला पहिला क्वेश्चन कवर झाला. यातलेच काही एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये आहे. तर दिस इज द फर्स्ट मेथड बाय विच वी कॅन कॅल्क्युलेट द स्लोप ऑफ लाईन इन XY प्लेन. Then we have to find the slope of line which passes through two particular point. दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर स्लोप काढता येणं शक्य आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या जर काही क्युरीज असतील, अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद.